Hi students, I am Mr. Shinde SA, KRT High School Mohadi. Students, today we are going to see nice story in Unit 2.2, the Boy Who Broke the Bank. Before seeing the story, let us see the warming up activity. Chit chat. A lie can run round the world before the truth has got its boots on. The above quotation express how fast the rumors spread. विद्यार्थी मित्रांनो, हे जे कोटेशन आहेत यातून अफवा किती जलद पसरतात या संदर्भात हे कोटेशन आहेत. अफवा, तुम्ही चांगले अफवा ऐकलेला असाल. टॉक विथ युअर ग्रुप अबाउट सम रिसेंट रूमर वेन पीपल बिलीव्ह ॲट फर्स्ट अँड सफर फॉर इट लॅटर. तुम्ही ग्रुपमध्ये यावर चर्चा करायची आहे की सध्या अलीकडच्या ज्या अफवा आहेत त्या कशा पसरल्या जातात आणि त्याच्यामुळे कशा पद्धतीने लोक पहिल्यांदा त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि नंतर त्यांना त्याचा त्रास होतो. जस्ट यू कॅन टेक द एक्झाम्पल ऑफ पालघर ऑफ किडनॅपिंग चिल्ड्रन. फॉर दॅट पर्पज द पीपल फ्रॉम बिलॉंगिंग टू द पालघर दे किल द इनोसंट पीपल हू आर ट्रॅव्हलिंग ऑन द रोड. पालघरचं जस्ट उदाहरण तुमच्या डोळ्यापुढं आहे की अफवा पसरल्यामुळे मुलं पळून नेण्याच्या घटनेमुळं कशा पद्धतीने अज्ञान लोकांना कसं मारलं गेलं आणि ते लोक आज जेलमध्ये आहेत, ही घटना तुम्हाला माहीत आहेत. ऑल्सो डिस्कस हाऊ वन कॅन डिसाईड वेदर सम न्यूज इज अ फॅक्ट ऑर फेक. विद्यार्थी मिळून फॅक्ट म्हणजे वस्तुस्थिती आणि फेक म्हणजे आपण म्हणतो त्याला चुकीच्या गोष्टी, किंवा फेक म्हणजे चुकीच्या गोष्टी म्हणण्यापेक्षा आपण त्याला म्हणूया खोटी बातमी पसरवणे. तर अशा पद्धतीने फेक आणि फॅक्ट हे अपोजिट वर्ड आहेत. ह्याच्या संदर्भात तुम्ही काय करायचं आहे, चर्चा करायची आहे. काही गोष्टी कशा चुकीच्या असतात आणि काही गोष्टी कशा खऱ्या असतात. डू यू थिंक हू डू यू थिंक आर द रिस्पॉन्सिबल फॉर द स्प्रेडिंग द फॉल्स न्यूज. आणि तुमच्या मते ह्या चुकीच्या बातम्या पसरवायला कोण जबाबदार असतं? that are generally idle, lazy peoples. Do you believe in all the news that you come across? ज्या बातम्या ऐकता सगळ्याच बातम्यांवर तुम्ही विश्वास ठेवतात का? Give one examples of the rumor which to be fact in the beginning and later it is a proof false. तुम्ही अशा पद्धतीने एक उदाहरण द्यायचं आहे की ज्या पहिल्यांदा अफवा होत्या आणि नंतर ते चुकीचं ठरलं गेलं. असं जस्ट आय हॅव टोल्ड वन एक्झाम्पल. सी नेक्स्ट. Student, see, read the following statements. Describe whether it is fact or rumor. Justify your decision. खालील काही विधानं दिलेली आहेत, त्या विधानामध्ये वस्तुस्थिती आहे का अफवा आहे हे तुम्ही सांगायचं आहे. आणि इथं एक्सप्लेनेशनमध्ये तुम्ही थोडक्यात काय कारण आहे ते एक्सप्लेनेशनमध्ये सांगायचं आहे. आता हे तुमच्या मदतीसाठी मी ऑलरेडी पुस्तकात देर इज नो इन टेक्स्ट बट आय हॅव गिवन फॉर युअर अंडरस्टँडिंग. स्टेटमेंट, काऊ गिव्स बर्थ टू द काफ. इट इज सिम्पल, इट इज फॅक्ट, नॅचरल आहे म्हणून फॅक्ट या कॉलममध्ये तुम्ही टिक मार्क करायचे. सेकंड, इन 2025 द सन विल सॉल्व द अर्थ. इट इज नॉट सायंटिफिकल रिझन, सो यू कॅन टिक मार्क इन rumor column. You receive a message that you have won the rupees 5 crore in a lottery. It is also a rumor. It may be depend on the whether who was giving the message. Bees beat their wings 217 times in a second. It is fact. Many ships and aeroplanes have disappeared in Bermuda Triangle. It is fact. फॅक्ट कॉलममध्ये तुम्ही टिक मार्क करू शकतात. Driverless cars are no more dreams. It is driverless car are no more in dream. It is fact. Sophia's word first robot citizens. Sophia's is a word first robot citizens. It is also fact. Ghost dwells in banyan trees. भूत केळीच्या झाडात राहतं. It is not scientific reason. It is superstition. Therefore you may tick mark in column like rumors. Last, do not step out on the new moon day. It is also superstitions. You can
give a tick mark in rumor column. In this way, student do this activity. Next, the boy who broke the bank. It is the name of the story. It is a very nice story by Ruskin Bond, who is the Indian author. Let us see about some Ruskin Bond. 1934 is an Indian author of British descent. ब्रिटिश वंशाचे एक भारतीय लेखक आहेत. ही लिव्ज विथ हिज ॲडॉप्टेड फॅमिली इन लँडर्स इन मसुरी. भारतामधील मसुरी प्रांतामध्ये ते त्यांच्या ॲडॉप्टेड प्रांत म्हणजे दत्तक घेतलेल्या कुटुंबात ते राहिलेले आहेत. द इंडियन्स काउन्सिल्स ऑफ चाइल्ड एज्युकेशन हॅज रिकग्नाइज हिज रोल इन द ग्रोथ ऑफ चिल्ड्रन्स लिटरेचर इन इंडिया. भारतीय शिक्षण सल्लागारांच्या संदर्भात त्यांचं भूमिका लहान मुलांच्या वाङ्मयाच्या संदर्भात त्यांनी केलेल्या कामाच्या योगदानासंदर्भात त्यांना काय काय बक्षीस मिळाले, काही पुस्तकं त्यांची आहेत, त्यातलं काही उल्लेख इथं केलेले बघा. ही गॉट द साहित्य अकॅडमी अवॉर्ड. त्यांना साहित्य अकॅडमी अवॉर्ड इन 1992मध्ये मिळालेलं आहे. ते पुस्तकाचं नाव दिलेलं आहे फॉर आवर ट्रीज टिल ग्रो इन देहरा. ही वॉज अवॉर्डेड पद्मश्री अँड पद्मभूषण रिस्पेक्टिव्हली. 1991मध्ये आणि 2014मध्ये त्यांना अनुक्रमे हे 2 पद्मश्री आणि पद्मभूषण हे अवॉर्ड मिळालेले. ही लेखकाची माहिती थोडक्यात दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. लेट अस सी द नाईस स्टोरी ऑफ रस्किन बॉन्ड. फर्स्ट पॅसेज हिअर यू मे अंडरस्टँड. इथं विद्यार्थी मित्रांनो अफवा कशा पसरतात आणि अफवामुळे कशा वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात, किंवा काही अफवा चांगल्या असू शकतात पण त्यातून चांगल्या प्रथाही पडतात. तो विषय वेगळा आहे, परंतु अफवेवर विश्वास न ठेवता आपण कसं वागलं पाहिजे हे आपल्याला स्टोरीतून शिकायचं आहे. लेट अस सी द स्टोरी. नथू ग्रम्बल टू हिमसेल्फ ॲज ही स्वेप्ट द स्टेप्स ऑफ द पीपलनगर बँक ओन बाय सेठ गोविंदराम. ही यूज द स्मॉल ब्रूम hurriedly and carelessly, and the dust after the rising in the cloud above his head settled down again on the step. As Nathu was banging his pan against the dustbin, the washerman's son passed by. The Sitaram was on his delivery round. He had bundles of freshly pressed clothes balanced on his head. Don't raise such a dust, he called out to Nathu. Are you annoyed because they are still refusing to pay you an extra 2 rupees a month? Student, here the first main character of the story is Nathu. Grumble. The meaning of grumble is given you. Grumble means show one's critical attitude, means आपण कुरकुरणे किंवा निगेटिव्ह भावनेने बघणे. नथू काम जे करतो आहे त्या पीपलनगर बँकेमध्ये जो मालक आहे त्या बँकेचं त्याचं पण नाव दिलेलं आहे बघा सेकंड लाईनमध्ये, सेठ गोविंद राम. दिस इज सेकंड कॅरेक्टर. फर्स्ट कॅरेक्टर इज नथू, सेकंड कॅरेक्टर इज सेठ गोविंद राम. तो ही इज अ ओनर ऑफ द बँक. अँड द नेक्स्ट कॅरेक्टर इज सीताराम. हू इज सीताराम? ही इज अ washerman's sons. He is delivering the cloth that which had a press. He had a bundle of freshly cloth with him, and he goes home to home to deliver that cloth. And in this way, Nathu is a sweeper boy. He is cleaning the around the area of the bank. He was cleaning, he was washing, he was we may say sweeping that area, but he was not happy because that happiness was not there, and that's why Sitaram is asking him, are you angry? Are you annoyed? Annoyed means are you angry due to they are not giving you extra money. In this way, student, some difficult words are given at outside. At near you, read this and try to understand the story. It is very nice story. I don't wish you to talk about you, complained the sweeper boy. I haven't even received my regular pay, and this is the 20th of the month. Who would think a bank would hold a poor man's salary
As soon as I get my money, I am off. Not another week. I work in this place. And Nathu banged the pan against the dustbin several times just to emphasize his point and giving himself confidence. See what Nathu is speaking here. Nathu काय बोलतोय हे इथं दिलेलं आहे बघा. मला त्या विषयावर बोलायचं नाही आहे. स्वीपर बॉय कंप्लेन करतोय तक्रार. मला अजून माझा रेग्युलर नित्यनेमाचा पगार पण मिळालेला नाही आहे. 20 महिने झालेले आहे जवळजवळ. आणि एक्स्ट्रा पैशाचा काही विषयच नाही आहे. मला जेव्हा पैसे येईल आय एम ऑफ मीन्स आय विल लिव्ह दिस बँक. आय विल नॉट वर्क हिअर इन दिस वे. अँड ही बँक मीन्स ड्रॉप पॅन. त्याच्या टोपलीवर तो झाडू आपटतोय आणि अशा पद्धतीने डस्टबिनवर आपटतोय आणि सेव्हरल टाइम्स आणि आपला राग व्यक्त करतोय. इन दिस वे ही इज गिविंग हिमसेल्फ हिज कॉन्फिडन्सली. ही इज स्पीकिंग हिज कॉन्फिडन्सली विथ सीताराम. See next. Well, I wish you luck, said Sitaram. I will keep a lookout for the job that might suit you. And he plodded barefoot along the roads, the bundles of the clothes hiding the most of his head and the shoulders. आणि अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो जो सीताराम आहे तो त्याला कम्फर्टेबल करतो आहे की मी तुला लुकआउट मीन्स सर्च. मी तुझ्यासाठी एक चांगला जॉब काम शोधील की जे तुला सूट आहे, योग्य आहे, सुटेबल आहे. आणि इन दिस वे ही प्लॉडेड मीन्स बेअरफूट अनवाणी पद्धतीने आपला निघून जातो आहे, पुढे निघून जातो अंतकरणाने. आणि बेअरफूट म्हणजे अनवाणी ह्या पद्धतीने तो रस्त्याने निघून जातो आहे. आणि अशा पद्धतीने बघा पुढे तो आपल्या खांद्यावर ते वजन उचलून पुढे गेल्यावर पुढे काय होतं आहे. सी द नेक्स्ट व्हॉट हॅपन्स. अँड ॲट द 4th होम ही विजिटेड द सीताराम्स heard a lady of the house mention that she was in need of the sweeper. Tying his bundle together, he said, I know the sweeper boy who looking for work. He can start from the next month. He is with the bank just now, but they aren't giving him his pay and he want to leave. Is that so? Said Miss Srivastav. Well, tell him to come and see me tomorrow. And Sitaram, glad that he had been of service to both customers and his friend, hoisted his bag on his shoulders and went his away. Miss Srivastav had to do some shopping. She gave instruction to the ayah about looking after the baby and told the cook not to late with the midday meals. Then she set out for the Pimpalnagar marketplace to make her customary tours of the clothes shops. See here student what happened next. In this way first the Sitaram and Nathu were talking to each other. And Nathu was unhappy working in that bank, and that's why Sitaram told him, सीतारामने त्याला सांगितलं होतं का मी तुला तुझ्यासाठी काम शोधेल म्हणून. आणि इन दिस वे ही लकीली वेन ही विजिटेड द 4th होम, जेव्हा 4थ्या घरी त्यांनी कपडे डिलिव्हर करताना, कपडे पोचविताना, प्रेस केलेले कपडे पोचवताना त्याने सहजतेने ऐकलं. ही सीताराम हर्ड, पहिल्याच वेळेस बघा सीतारामने ऐकलं द लेडी ऑफ द हाऊस, त्या घरातली लेडीनं मेन्शन केलं म्हणजे उल्लेख केला. काय उल्लेख केला? शी वॉज इन नीड ऑफ स्वीपर. इन नीड ऑफ ची गरज असणे. स्वीपर मीन्स वन हू क्लीन द हाऊस, जो स्वच्छता करतो अशा मुलाची गरज आहे. अँड जस्ट सीताराम टाईंग मीन्स बांधणे, टाईंग हिज बंडल टुगेदर, आपला बंडल एकत्र बांधत. शी सेड, तो म्हणतोय मला माहीत आहे की जो मुलगा तुम्हाला स्वीपर स्वच्छता करणारा मुलगा मला माहीत आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर तो पुढच्या महिन्यापासून तुमच्याकडे येऊ शकतो. अशा पद्धतीने तो त्या स्त्रीला माहिती देतो आहे.
त्यावर ती स्त्री काय म्हणते, व्हॉट डज दॅट लेडी सेज सीने, इज दॅट सो, असं असेल. व्हॉट इज द नेम ऑफ दॅट लेडी, मिस श्रीवास्तव. श्रीवास्तव त्या स्त्रीचं नाव आहे. अँड शी टोल्ड हिम, ती त्याला सांगते, टेल हिम टू मीट हिम, टू सी हिम टुमॉरो, टू सी हिम टू मीट हिम टुमॉरो, मला भेटण्याचं त्यांना सांगा. अँड इन दिस वे सीताराम वॉज हॅपी, सीतारामला आनंद वाटला. ही वॉज ग्लॅड, ग्लॅड मीन्स हॅपी. तो त्याला आनंद झाला की ही वॉज डिलिव्हरिंग हिज बोथ कस्टमर, आपल्या दोन्ही कामं करता आलेलं, कस्टमरची सेवा पण करता आलेली आहे. अँड होस्टिंग हिज बॅग, आपली बॅग उंचावत, द शोल्डर, आपल्या खांद्यावर उचलत तो त्याला आनंद झाला. आणि अशा पद्धतीने 2 कामं त्याला आपल्याला करता आले की सीतारामला असं वाटलं की आपण नथूला काम पण शोधलं आणि आपलं काम, कस्टमर सर्व्हिस पण आपल्याला करता आली. मिस श्रीवास्तव had to do some shopping, and she in the last passage what she had to do some shopping, तिला काही बाजार करायचा होता. and so she gave the instructions, तिनं काही सूचना केलेल्या आहे टू दी आयांसाठी, आणि की लुकिंग आफ्टर द बेबी, आपल्या बाळाची काळजी घ्या, लुकिंग आफ्टर फ्रेश, बाळाची काळजी घ्यावी. अँड टोल्ड टू टू केअर्स अँड नॉट टू लेट, आणि ॲट मिड डे मील, दुपारच्या जेवणास उशीर होऊ नये अशी सूचना केलेली आहे. देन इन दिस वे सी सेट आउट मीन्स वेंट, अशा पद्धतीने ती निघाली पीपलनगर मार्केट फॉर हर कस्टमरी युज्युअल टूर, नित्यनेमाचा टूर, प्रवास ती करण्यासाठी निघालेली मार्केट प्लेस आहे. इन दिस वे इट इज अ नाईस स्टोरी. वी विल सी रिमेनिंग पार्ट इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर्स.